मराठी रंगभूमीवरील सर्वात ताकदीची आणि बंडखोर अभिनेत्री अशी ओळख असणारी कलाकार म्हणजे लालन सारंग. ज्या भूमिका साकारायची कोणी हिंमत दाखवणार नाही अशा भूमिका साकारून लालन सारंग यांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. सखाराम बाइंडरमधली चंपा असो की जंगली कबूतरमधील गुल या बोल्ड भूमिका लीला साकारून त्यांनी प्रेक्षकांना चकित केले. याशिवाय कमला, पुरुष, गिधाडे, रथचक्र, खोल खोल पाणी, जंगली कबूतर, सूर्यास्त अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. नाटकांशिवाय त्यांनी सामना, सिंहासन, हा खेळ सावल्यांचा, खरा वारसदार, निवडुंग यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्याशी लग्न केले. कमलाकर यांनी सखाराम बाइंडर, घरटे, बेबी, जंगली कबूतर अशी नाटके दिग्दर्शित केली आणि यात अभिनयसुद्धा केला. पुढे 1998 साली कमलाकर सारंग यांचे निधन झाले. यानंतर 20 वर्षांनी 2018 साली लालन सारंग यांचे निधन झाले. आता हे जोडपे आपल्यात नसले तरीही त्यांच्या अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा वारसा त्यांचा मुलगा पुढे चालवत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा मुलगा नक्की काय करतो. लालन आणि कमलाकर यांचा मुलगा राकेश सारंग यांनी सुरुवातीला आपल्या आईवडिलांसोबत काही नाटकांमध्ये काम केलं. यानंतर होली या हिंदी आर्ट फिल्ममधून त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. याचवेळी तो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत किस बाय किस या चित्रपटामध्ये देखील झळकला होता. याशिवाय जिभेला काही हाड आणि दुनियादारी या मालिकांमध्ये तो दिसला होता. यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळाला. सुरुवातीला त्याने आशीर्वाद, अभिमान, सरहदे, आंधी, 7 फेरे आणि CID अशा गाजलेल्या हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं. काही वर्ष हिंदी दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर राकेश सारंग मराठी मनोरंजन विश्वाकडे वळाला. त्याने पिंजरा आणि कुंकू या गाजलेल्या मराठी मालिकांसाठी कथालेखक म्हणून काम केलं. यानंतर दिल्या घरी तू सुखी राहा, जावई विकत घेणे आहे, वारसा, लक्ष्मी सदैव मंगलम, प्रतिशोध अशा मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. 2018 साली आलेल्या रणांगण या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याने केले. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. आता राकेश निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. त्याने स्वतःची कॅम्पस्क्रिप्ट स्टुडिओ नावाची निर्मिती संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्याने क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची आणि जय जय स्वामी समर्थ या मालिकांची निर्मिती केली आहे. स्वामी समर्थ ही मालिका गेली 4 वर्षात जोमाने चालू असून आतापर्यंत या मालिकेचे 1700 एपिसोड झाले आहेत. अशा प्रकारे आपली आई लालन सारंग आणि वडील कमलाकर सारंग यांच्या पावलावर पाऊल ठेवत राकेश मराठी आणि हिंदी कलाविश्वात नाव कमावत आहे. आपल्या आईवडिलांचा अभिनय आणि दिग्दर्शनाचा वारसा तो जोमाने पुढे चालवत आहे.